माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे, मात्र शेतकऱ्यांनी या दौऱ्याला कडाडून विरोध केलेला आहे। कोकाटेंच्या कालच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष अजूनही आहे। सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी व्यंगचित्र रेखाटून कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिलाय। दरम्यान याच शेतकरी व्यंगचित्रकाराने कवितेतून सुद्धा शेतकऱ्यांची खंत व्यक्त केलेली आहे। कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी महापूर, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी महापूर, निसर्गाने केली तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा, निसर्गाने केली तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा, कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा, कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा, शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा, शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा, कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती, कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती, पण ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती, ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती। तर आपण पाहतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही उमटताना दिसतायत। बागलाण इथल्या शेतकऱ्यानं व्यंगचित्रकारांना व्यंगचित्राच्या माध्यमातून तुम्ही तोंडाला पट्टी बांधून जा अशी कोपरखळी लगावलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यानं कविता करूनही त्याची खंत व्यक्त केलेली आहे। एका बाजूला निसर्गानं आमची थट्टा केली आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आमची थट्टा करा या शब्दामध्ये त्याने